प्रिव्हेंटिव्ह कशाचं घटना घडू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मुद्दा काय आहे की याच्यापूर्वी जर कुठला दोष आरोप झाला असेल, एखादा ग्रुप काहीतरी करतो, त्यांनी काहीतरी न्यूसेन्स तयार केला आहे, तर प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यावर लावतो की बाबा ह्या लोकांच्याकडनं काय झालं. पण त्याची जबाबदारी आमच्याकडनं लेखी घ्या ना आपण. हे आम्ही आमच्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा दंगाधोका तिथं होणार नाही. तुमच्याकडून होणार नाही, आमच्या हे शेवटी तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. आता तिकडचे प्रतिनिधी ते आले तर आमच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांची सुरक्षता पाहिजे. तसं कर्नाटक गव्हर्नमेंटनं पाहिलं पाहिजे. आम्हाला नाही आम्हाला साहेब असं नाही, तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने यातनं मार्क काढणार आहे सांगा. प्रिव्हेंटिव्ह मेजर मार्क काढता येईल नाही असा मार्क कसा निघेल. आम्हाला तुम्ही याच्यावर लेखी कलेक्टरांनी द्यायला लागेल की कुठल्या अधिकारात त्यांनी हे केलं तरच आम्ही इथनं निघू. आम्हाला त्यांनी सांगावं लागेल का हे आम्हाला करत असताना नोटीस काढायचा संविधानिक कुठल्या चौकटीमध्ये ही नोटीस त्यांची बसते. प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर ह्याला अर्थ नाही. एखाद्या ग्रुपनं जर काही चुकीची ऍक्टिव्हिटी केली असेल त्याच्यापूर्वी आमचं ट्रॅक रेकॉर्ड असेल त्यांनी जरूर आम्हाला हे करावं, डिटेन करावं. आम्हाला काही अडचण नाही. पण माझ्यावर माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कसल्याही पद्धतीचा जर तसा दोष आरोप नसेल तर कुठल्या अधिकारात ते आमच्यावर हे करतात. पण हे आमचं एकट्याचं नाही, राज्याच्या भावना आहेत, त्या राज्यातल्या मराठी नागरिकांच्या भावना आहेत. आणि दरवेळी हेच मुस्कटदाबी करायचं काम आहे. नाही म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात आम्ही का आहोत. गव्हर्नमेंट आम्हाला ह्याच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आमच्या सोबत वाईट आहे. पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन जायची सुद्धा आमची तयारी आहे. सामान्य माणसाचा आम्ही कर्नाटक शासन करतोय आणि लोकप्रतिनिधींचा Gracias.